नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी सोमवंशी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी जी क्वेश्चन बँक दिलेली आहे, त्या क्वेश्चन बँकमधील जे काही प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपण पाहणार आहोत. यामध्ये गणित भाग 2 प्रकरण वर्तुळ हे पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. या पाठामध्ये या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 3 ए बी प्रत्येकी 3 गुण, क्वेश्चन नंबर 4 प्रत्येकी 4 गुण आणि क्वेश्चन नंबर 5 प्रत्येकी 3 गुण हे प्रश्न पाहणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न पहिला 1 मार्काचा आणि प्रश्न दुसरा 2 मार्काचा पाहिलेला आहे. चला तर मग 3 मार्काच्या प्रश्नाकडे वळूयात. खालील कृती पूर्ण करा, प्रत्येकी 3 गुण. प्रश्न पहिला, वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिकाखंड एकरूप असतात हे प्रमेय सिद्ध करण्यासाठी आकृतीच्या आधारे खालील कृती पूर्ण करा. पक्ष दिलं नाही आपल्याला, साध्य दिलं नाही, ते रिकाम्या जागा आपल्याला चौकटी भरायच्यात. या ठिकाणी आकृती दिलेली आहे. बाह्यबिंदू डी पासून 2 स्पर्शिका काढलेल्या आहेत. मग आपण या ठिकाणी पक्षामध्ये सांगू डीपी आणि डीक्यू स्पर्शिका आहेत. साध्य काय असणार आहे आपल्याला, ह्याच डीपी एकरूप, डीक्यू या 2 स्पर्शिका एकरूप दाखवायच्यात. त्रिज्या एपी आणि एक्यू काढून प्रमेयाची खाली दिलेली सिद्धता रिकाम्या जागा भरून पूर्ण करा. त्रिकोण पीएडी व त्रिकोण क्यूएडी मध्ये, आता या ठिकाणी पहा, पीएडी आणि क्यूएडी या 2 त्रिकोणामध्ये बाजू पीए एकरूप बाजू क्यूए, बाजू पीए एकरूप बाजू क्यूए एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. नंतर बाजू एडी एकरूप बाजू एडी, एडी बाजू दोन्ही त्रिकोणासाठी सामायिक बाजू आहे म्हणून सामायिक बाजू. कोण एपीडी एकरूप कोण एक्यूडी बरोबर 90 अंश. स्पर्शिकेचे प्रमेय, कारण माहिती आहे आपल्याला स्पर्शिका आणि त्रिज्या एकमेकांना लंब असतात. म्हणून त्रिकोण पीएडी एकरूप त्रिकोण क्यूएडी, कर्णभुजा एकरूपता कसोटी म्हणून बाजू डीपी एकरूप बाजू डीक्यू, एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. दुसरा प्रश्न, चक्रीय चौकोन एमआरपीएन मध्ये कोन आर बरोबर 5x - 13 आणि कोन एन बरोबर 4x + 4, तर कोन आर आणि कोन एन यांची मापे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. चौकोन एमआरपीएन हा चक्रीय चौकोन आहे. मग चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात. मग कोन आर अधिक एन बरोबर 180, पूरक म्हणजे दोघांची बेरीज 180 असते. मग दोघांच्या किमती ठेवल्या तिथं 5x - 13 अधिक 4x + 4 बरोबर 180. मग या दोघांची बेरीज केली 5x अधिक 4x 9x बरोबर 189. आता या ठिकाणी डायरेक्ट 189 घेतलेलं आहे. तर 180 आणि इकडचं काय राहते, 13 मधून 4 गेले 9 राहतील, -9 आणि हे -9 जर उजवीकडे गेले तर +9 म्हणजे 180 अधिक 9 189. तर x बरोबर 189 भागिले 9 म्हणजेच 21. म्हणून कोन आरचं माप 5x - 13 बरोबर 5 × 21 - 13 म्हणजेच 21 × 5 = 5 -13 बरोबर 92. आणि कोन एन बरोबर 4x अधिक 4 म्हणजे 4 × 21 अधिक 4 बरोबर 21 × 84 अधिक 4 88. प्रश्न तिसरा, आकृतीमध्ये रेख AB हा केंद्र O असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे. अंतर्लिखित कोन ACBचा दुभाजक वर्तुळाला बिंदू D मध्ये छेदतो, तर रेख AD एकरूप रेख BD हे सिद्ध करा. पुढे दिलेल्या सिद्धतेतील रिकाम्या जागा भरून ती पूर्ण करा. मग आपण काय केलेलं आहे, रेख OD हा OD काढलेला आहे, त्याचप्रमाणे AD काढलाय आणि BD पण काढलेला आहे. ACB बरोबर 90 अंश अर्धवर्तुळातील कोण काटकोन असतो. DCB बरोबर 45. आता इथं बघा, DCB बरोबर किती सांगितलं, लिहिले आपण 45. का लिहिले 45, तर या ठिकाणी हा अर्धवर्तुळातील कोण किती आहे 90चा, म्हणजे हा कंस सुद्धा कितीचा असेल 90, 90च्या निम्म 45. माप कंस DB बरोबर माप कंस DB 90 अंश अंतर्लिखित कोनाचे प्रमेय, म्हणून DOB बरोबर 90. कंसाच्या मापाची व्याख्या आपल्याला माहित आहे,
केंद्रीय कोणाचं माप आणि कंसाचं माप सारखं असतं. मग रेख OA एकरूप रेख OB, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. रेख OD ही ABची लंबदुभाजक रेषा आहे. मग रेख OD, ही OD ABची कशी आहे, लंबदुभाजक रेषा आहे 1 व 2 वरून. मग म्हणून रेख AD एकरूप BD. ही जर लंबदुभाजकावरची OD ही जर लंबदुभाजकावरील रेषा असेल तर त्या AB वरील प्रत्येक बिंदू त्याच्या लंबदुभाजकावरील बिंदूपासून कसा असतो, समदूर असतो. म्हणून AD बरोबर BD. सोबतच्या आकृतीत केंद्र X आणि Y असलेली वर्तुळे परस्परांना बिंदू Z मध्ये स्पर्श करतात. बिंदू Z मधून जाणारी वृत्तछेदिका त्या वर्तुळांना अनुक्रमे A व B मध्ये छेदते. तर सिद्ध करा त्रिज्या XA समांतर त्रिज्या YB. आता सिद्ध काय करायचं आपल्याला, XA समांतर त्रिज्या YB. मग खाली दिलेल्या सिद्धतेतील रिकाम्या जागा भरून सिद्धता लिहून काढा. रचना रेख XZ आणि YZ काढले. मग स्पर्श वर्तुळांच्या प्रमेयानुसार X, Y, Z हे तिन्ही बिंदू कसे आहेत, एकरेषीय बिंदू आहेत. स्पर्श वर्तुळामध्ये त्यांचे केंद्रबिंदू आणि स्पर्शबिंदू कसे असतात, एकरेषीय असतात. कोन XZA एकरूप BZY. या ठिकाणी हे दोन कोन कसे आहेत, विरुद्ध कोन. मग XZA बरोबर BZY बरोबर P मानलं. रेख XA एकरूप रेख XZ, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या XA आणि XZ एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, म्हणून XAZ बरोबर कोन XZA बरोबर P. समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. मग दोन बाजू जर सारख्या असतील तर पायालगतचे कोन कसे असतात, एकरूप असतात. म्हणून तसेच रेख YB एकरूप रेख YZ, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. कोन BZY एक बरोबर कोन ZBY बरोबर P. समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. म्हणून कोन XAZ बरोबर कोन ZBY. त्याचप्रमाणे या दुसऱ्या वर्तुळामध्ये YB आणि YZ एकरूप आहेत. मग हे दोन एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, हे जर दोन एकरूप असतील तर पायालगतचे कोन आपोआपच काय होतील, एकरूप होतील. मग 1, 2, 3 वरून काय लिहिले आपण, XAZ एकरूप कोन ZBY. म्हणजे पहा इथला A कोन आणि इथला B कोन, दोन कोन कसे आहेत, एकरूप आहेत. म्हणून त्रिज्या XA समांतर त्रिज्या YB. कारण इथले हे दोन कोन कसे आहेत, उत्क्रम कोन. मग उत्क्रम कोन कसोटीनुसार या दोन रेषा कशा असतील, समांतर असतील. प्रश्न 5वा, चक्री चौकोनाचा बाह्यकोन त्याच्या संलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. हे प्रमेय सिद्ध करण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. मग इथे चक्री चौकोनाची आकृती दिलेली आहे. DCE हा त्याचा बाह्यकोन आहे. मग कोन DCE चौकोन ABCDचा बाह्यकोन आहे. साध्य DCE एकरूप कोन BAD. पहा इथं DCE एकरूप BAD. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे दोन कोन एकरूप दाखवायचे आहेत. हे दोन कोन कोणकोणता, इथला A कोन आणि इथला हा C कोन, या दोघांचं माप सारखं दाखवायचं आहे. मग कोन DCE अधिक कोन BCD बरोबर 180. रेषी जोडीतील कोन समीकरणी 1. चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. मग चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन कसे असतात, पूरक असतात. म्हणून कोन BCD अधिक कोन BAD बरोबर 180. चक्रीय चौकोनाचे प्रमेय. मग DCE अधिक BCD बरोबर कोन BCD अधिक कोन BAD. मग दोन्ही बाजूला BCD काय होईल, हे कटून जाईल. म्हणून काय राहील, कोन DCE बरोबर कोन BAD. कोन DCE बरोबर कोन BAD. 6वा प्रश्न, आकृतीत रेख RM आणि रेख RN हे बिंदू O असलेल्या वर्तुळाचे स्पर्शिकाखंड आहेत. तर रेख OR हा कोन MRN आणि कोन MON या दोन्ही कोनांचा दुभाजक आहे. हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. इथं आकृती दिलेली आहे. त्रिकोण RMO आणि त्रिकोण RNO यामध्ये RMO एकरूप RNO बरोबर 90 अंश. स्पर्शिका त्रिज्या लंबता या ठिकाणी M या ठिकाणी कोन आणि N या ठिकाणी कोन कितीचा असेल, 90चा. नंतर कर्ण OR एकरूप कर्ण OR कसा आहे, दोघांना पण सामायिक बाजू. मग बाजू OM एकरूप बाजू ON. त्यानंतर OM एकरूप बाजू ON, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. म्हणून त्रिकोण RMO एकरूप त्रिकोण RNO. RMO एकरूप त्रिकोण RNO. म्हणजे हे दोन्ही त्रिकोण कसे इथं एकरूप आहेत. आणि कोणत्या कसोटीनुसार, कर्णभुजा एकरूपता कसोटीने. तसेच कोन MRO एकरूप कोन NRO.
हे दाखवता येते आपल्याला का, तर एकरूप त्रिकोणाचे संगत कोण आहे म्हणून रेख OR हा कोन MRN आणि कोन MON या दोन्ही कोणांचा दुभाजक आहे. 7वा प्रश्न, आकृतीमध्ये बिंदू O, वर्तुळ केंद्र आणि रेख AB व AC हे स्पर्शिकाखंड आहेत. जर वर्तुळाची त्रिज्या R असेल आणि लेंथ ऑफ AB बरोबर R असेल तर चौकोन ABOC हा चौरस होतो हे दाखवण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. मग आता इथं AB स्पर्शिका आहे, AC स्पर्शिका आहे आणि याची त्रिज्या पण R सांगितली आहे आपल्याला, हे सुद्धा त्रिज्या R सांगितली आहे आणि इथं वर्तुळाची OB बरोबर OC बरोबर R हे तर दिलेलंच आहे आणि हा चौरस होतोय हे दाखवायचं आहे. तर या ठिकाणी इथं B या ठिकाणी 90चा कोन होतो, C या ठिकाणी 90चा कोन होतो, माहितीच आहे आपल्याला. मग हे दोन कोन 90चे आहेतच. मग आणखीन दुसरं पुढं आता आपण डायरेक्ट सिद्धता पाहू. इथं रिकाम्या जागा भरायच्या. रेख OB आणि OC काढले, लेंथ ऑफ AB बरोबर R, AB बरोबर AC, बाह्यबिंदूतून वर्तुळास काढलेले स्पर्शखंड, OB बरोबर OC बरोबर R, पक्ष AB बरोबर AC बरोबर OB बरोबर OC बरोबर R, म्हणजे हे चारही बाजूची किंमत काय झाली, R झाली. मग चौकोन ABOC हा समभुज चौकोन आहे. तसेच कोन OBA बरोबर 90 अंश. पहा इथं OBA आपण इथं सांगितले हा कोन कितीचा आहे, 90चा आहे. स्पर्शिका त्रिज्या लंबता किंवा स्पर्शिकेचे प्रमेय. एक कोन काटकोन असणारा समभुज चौकोन हा काय असतो, चौरस असतो, म्हणून चौकोन ABOC हा चौरस होतो. प्रश्न 6वा, खालील उपप्रश्न सोडवा. प्रत्येकी 3 गुणांचे प्रश्न. आतापर्यंत 3 गुणांच्या कृती पाहिल्यात, आता 3 गुणांचे प्रश्न. त्यामध्ये प्रश्न पहिला, खालील प्रमेय सिद्ध करा. त्यामध्ये प्रश्न पहिला, चक्री चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक असतात. दुसरा, वर्तुळाच्या बाह्यभागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शकांड एकरूप असतात. हे दोन्ही प्रमेयाच्या सिद्धता आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेल्या आहेत. या तिसऱ्याची सिद्धता दिलेली नाही. एकाच कंसात अंतर्लिखित झालेले कोन एकरूप असतात, आपण ती तेवढी पाहू. आकृती काढली, या ठिकाणी एका वर्तुळामध्ये 2 कोन अंतरित झालेले आहेत. मग पक्ष काय असेल आपले, कोन PQR व कोन PSR हे एकाच कंसातील अंतर्लिखित झालेले कोन आहेत. साध्य कोन PQR एकरूप कोन PSR. या ठिकाणी आपल्याला कोन Q आणि कोन S हे एकरूप दाखवायचे. मग सिद्धता, कोन PQR बरोबर 1/2 माप कंस PTR. या Qचं माप बरोबर त्यानं अंतर खंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं, म्हणून अंतर्लिखित कोनाचे प्रमेय, याला समीकरण 1. त्याचप्रमाणे कोन PSR बरोबर 1/2 माप कंस PTR, समीकरण 2. याचं सुद्धा कारण कोणतं आहे, हा यसनं सुद्धा अंतर्लिखित केलेला कंस कोणता आहे, PTR सारखाच आहे. अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. मग आता समीकरण 2, समीकरण 1 आणि 2च्या उजव्या बाजू कशा आहेत, सारख्या आहेत, म्हणजेच डाव्या बाजू सारख्या असतील. कोन PQR बरोबर कोन PSR, म्हणजेच कोन PQR एकरूप कोन PSR. दुसरा प्रश्न, बिंदू O केंद्र असलेल्या वर्तुळाला रेषा L बिंदू P मध्ये स्पर्श करते. जर वर्तुळाची त्रिज्या 9 सेंटीमीटर असेल तर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, डिस्टन्स ऑफ OP बरोबर किती आणि का? जर डिस्टन्स ऑफ OQ बरोबर 8 सेंटीमीटर असेल तर बिंदू P चे स्थान कोठे असेल? आणि डिस्टन्स ऑफ OR बरोबर 15 सेंटीमीटर असेल तर बिंदू R ची किती स्थाने रेषा L वर असतील? ते बिंदू P पासून किती अंतरावर असतील? मग आता या ठिकाणी OP जोडून घेतलं आपण. OP या ठिकाणी काय, लंब, स्पर्शिका त्रिज्या लंबता इथं 90चा कोन असेल, हे अंतर 9 सेंटीमीटर. स्पर्शिका त्रिज्या लंबता डिस्टन्स ऑफ OP बरोबर 9 सेंटीमीटर. मग आता या ठिकाणी सुरुवातीचं पहिलं उत्तर का, तर या ठिकाणी 90 अंशाचा कोन आहे आणि अंतर काटकोना 90 असेल तरच अंतर आपण मोजतो. मग दुसरा, डिस्टन्स ऑफ OQ 8 दिले आपल्याला. 8 हे लहान आहे कुणापेक्षा, 9 पेक्षा. 8 हे लहान आहे 9 पेक्षा, म्हणजे त्रिज्येपेक्षा अंतर लहान आहे, म्हणजे वर्तुळाच्या बाहेर बिंदू Q जाईल का, नाही, म्हणून Q बिंदू वर्तुळाच्या अंतर्भागात असेल. तिसरा, डिस्टन्स ऑफ OR बरोबर 15. मग रेषा L वर R ची स्थाने 2 असतील. मग या ठिकाणी 15 अंतरावर एक तर Pच्या डाव्या बाजूला पण असेल, Pच्या उजव्या बाजूला पण असेल. मग P पासूनचं अंतर काय सांगता येईल आपल्याला, मग पायथागोरसच्या प्रमेयानं अंतर किती सांगितले, 15. 15चा वर्ग वजा 9चा वर्ग बरोबर P पासूनचा अंतर, म्हणून 15चा वर्ग वजा 9चा वर्ग 225 वजा 81, म्हणजेच वर्गमुळात 144. 144चं वर्गमूळ काढलं 12, म्हणून P पासूनचं अंतर किती असेल, 12 सेंटीमीटर. Pच्या डावीकडं 12 सेंटीमीटर असेल किंवा Pच्या उजवीकडे सुद्धा किती, 12 सेंटीमीटर अंतरावर P बिंदू पासून R बिंदूचं स्थान असणार आहे.
प्रश्न तिसरा, शेजारील आकृतीत ओ केंद्र असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागातील आर या बिंदूपासून काढलेले आर एम आणि आर एन हे स्पर्शकाखंड वर्तुळाला बिंदू एम आणि एन मध्ये स्पर्श करतात. जर ओ आर बरोबर 10 सेंटीमीटर, वर्तुळाची त्रिज्या 5 असेल तर प्रत्येक स्पर्शिकाखंडाची लांबी किती? दुसरा प्रश्न, कोन एम आर ओचे माप किती? तिसरा, कोन एम आर एनचे माप किती? आता इथं आकृतीमध्ये आपण त्रिज्या काढून घेतल्या, ओ एम काढली, ओ एन काढली, ओ एम बरोबर 5, ओ एन बरोबर 5. तर एकाच वर्तुळाच्या त्रिज्या ओ आर बरोबर 10 हे अंतर काढलेले आहेत. आपण ओ एम लंब, ओ एन लंब, एन आर स्पर्शिका त्रिज्या लंबता, कोन एम बरोबर एन बरोबर 90 अंश. मग काटकोन त्रिकोण ओ एम आर मध्ये पायथागोरसच्या प्रमेयाने एम आरचा वर्ग बरोबर ओ आरचा वर्ग वजा ओ एमचा वर्ग. पहा इथं या ठिकाणी कर्णवर्ग ओ आरचा वर्ग बरोबर ओ एमचा वर्ग अधिक एम आरचा वर्ग, परंतु आपल्याला एम आर घ्यायचा असल्यामुळे एम आरचा वर्ग बरोबर कर्णवर्ग वजा ओ एमचा वर्ग, म्हणजे 10चा वर्ग वजा 5चा वर्ग, 100 वजा 25 बरोबर किती असेल? 75. मग 75चं वर्गमूळ निघत नाही, मग आपण 75ला 25 गुणले 3 आणि 25चं वर्गमूळ 5, म्हणून एम आर बरोबर 5 वर्गमुळात 3. परंतु एम आर बरोबर एन आर बाह्यबिंदू वर्तुळास काढलेले स्पर्शिकाखंड कसे असतात? समान लांबीचे असतात, म्हणून एम आर बरोबर एन आर बरोबर 5 वर्गमुळात 3 सेंटीमीटर. मग ओ एम बरोबर 1/2 एम आर. ओ एमचं अंतर काय आहे? 1/2 एम आर. कारण ओ एमचं अंतर आणि एम आरचं अंतर, मग 30, 60, 90 त्रिकोणाच्या प्रमेयाच्या व्यत्यासाने कोन एम आर बरोबर किती असणार आहे? 30 अंश. कारण 30 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या निम्मे असते, तर या ठिकाणी आहे. मग त्याचप्रमाणे त्रिकोण ओ एन आर मध्ये कोन एन आर ओ बरोबर 30 अंश. मग माप कोन एम आर एन बरोबर एम आर ओ अधिक एन आर ओ. मग 30 अधिक 30 दोन्ही कोणाच्या मापाची बेरीज 60 अंश, म्हणून कोन एम आर एन बरोबर 60 अंश. प्रश्न चौथा, आकृतीमध्ये जीवा ए बी एकरूप जीवा सी डी तर सिद्ध करा. माप कंस ए सी एकरूप माप कंस बी डी. बऱ्याच वेळेस प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे. ए बी आणि सी डी या दोन वर्तुळाच्या काय आहेत? जीवा आहेत, आणि ह्या दोन्ही जीवा एकरूप आहेत. मग सिद्धता, जीवा ए बी एकरूप जीवा सी डी दिलेला आहे. मग आपल्याला माहित आहे दोन जीवा जर एकरूप असतील तर त्या जीवामुळे तयार झालेले कंस कसे असतात? एकरूप असतात, म्हणून कंस ए सी बी एकरूप कंस सी बी डी एकरूप जीवांचे संगत कंस. परंतु कंस ए सी बीलाच आपण काय लिहितो? माप कंस ए सी बी बरोबर माप कंस सी बी डी. आता इथं आकृतीमध्ये जर पाहिलं, माप कंस ए सी बी म्हणजेच ए सी अधिक सी बी, आणि कंस सी बी डी म्हणजेच बी सी अधिक डी बी. मग या ठिकाणी लिहू आपण माप कंस ए सी अधिक माप कंस सी बी बरोबर माप कंस सी बी अधिक माप कंस बी डी. मग आता इकडचं जे अधिक सी बी होतं उजवीकडे नेलं काय असेल? वजा सी बी. मग अधिक सी बी उणे सी बी कटून जाईल, म्हणून माप कंस ए सी बरोबर माप कंस बी डी म्हणजेच कंस ए सी एकरूप कंस बी डी. प्रश्न 5, आकृतीमध्ये केंद्र ओ असलेल्या वर्तुळाच्या जेव्हा ए बीची लांबी वर्तुळाच्या त्रिज्ये एवढी आहे तर कोन ए ओ बी, कोन ए सी बी आणि तिसरा कंस ए बी यांची मापे काढा. इथं आकृती दिलेली आहे, पण या ठिकाणी काय सांगितलं आहे? ए बीचं माप आणि त्रिज्येचं माप सारखंच आहे. ओ ए एकरूप ओ बी एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, हे दोन तर सारखेच आहे. ए बीची लांबी त्रिज्या एवढी आहे पक्ष, म्हणून ओ ए ओ बरोबर ओ बी बरोबर ए बी. आता या ठिकाणी ओ ए ओ बी आणि ए बी तिन्ही सारखंच होईल, म्हणून त्रिकोण ओ ए बी हा काय असेल? समभुज त्रिकोण होईल. कोन ए ओ बी समभुज त्रिकोणाचा कोन 60 अंश, म्हणून कोन ए ओ बी बरोबर माप कंस ए बी. लघुकंसाची व्याख्या, मग ह्या कंस ए बीचं माप आणि ह्या केंद्रीय कोणाचं माप सारखंच असते, म्हणून 60 बरोबर माप कंस ए बी म्हणजेच माप कंस ए बी बरोबर 60 अंश. मग माप कोन ए सी बीचं माप काढू. ए सी बी, मग सी ह्या सी कोणानं आंतरखंडित केलेला कंस ए बी आहे, म्हणून ए सी बी बरोबर 1/2 माप कंस ए बी आंतरलिखित कोणाचे प्रमेय 1/2 गुणिले 60 बरोबर 30 अंश, म्हणून कोन ए सी बी बरोबर 30 अंश. प्रश्न 6, आकृतीमध्ये जीवा एल एम एकरूप जीवा एल एन आणि कोन एल बरोबर 35 तर माप कंस एम एन बरोबर किती? दुसरा प्रश्न, माप कंस एल एन बरोबर किती? आता आकृतीमध्ये त्रिकोण एल एम एन कोन एल दिलेला आहे 35 अंश. मग पहिलं कोन एल बरोबर 1/2 माप कंस एम एन अंतर्लिखित कोणाचे प्रमेय, म्हणून 35 बरोबर 1/2 माप कंस एम एन म्हणजेच 2 गुणिले 35 बरोबर माप कंस एम एन म्हणजेच 70 अंश. माप कंस एम एल एन बरोबर 360 वजा माप कंस एम एन. कंसाच्या मापाची व्याख्या 360 वजा 70 बरोबर 290. मग जीवा एल एम एकरूप जीवा एल एन, म्हणून कंस एल एम एकरूप कंस एल एन
परंतु माप कंस LM अधिक माप कंस LN बरोबर माप कंस MLN बरोबर किती 290 कंसाच्या बेरजेचा गुणधर्म. म्हणून माप कंस LM बरोबर माप कंस LN बरोबर 290 भागिले 2 बरोबर 145. किंवा हा जो दुसरा प्रश्न आहे तो वेगळ्या पद्धतीनं पण सोडवता येते. जेव्हा LM एकरूप जेव्हा LN म्हणजेच कोन M एकरूप कोन L समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. कारण हा दोन सारखे आहेत म्हणून पायालगतचे कोन सारखे असतात. मग दोन माप कोन M बरोबर 180 वजा 35 म्हणजेच 145. कोन M बरोबर 145 भागिले 2. म्हणून माप कंस LN बरोबर 2 गुणिले कोन M अंतर्लिखित कोणाच्या प्रमेयानुसार म्हणजेच 2 गुणिले 145 भागिले 2 2 2 कटून जाईल बरोबर 145. प्रश्न 7वा, कोणताही आयत हा चक्री चौकोन असतो हे सिद्ध करा. मग आपण चौकोन ABCD काढलेला आहे. मग पक्ष ABCD हा आयत आहे. साध्य ABCD हा चक्री चौकोन आहे. सिद्धता चौकोन ABCD हा आयत आहे, पक्ष दिले. मग कोन A बरोबर B बरोबर C बरोबर D बरोबर किती 90 अंश. परंतु याचे सम्मुख कोण पूरक आहेत का बघा. A अधिक C बरोबर 180 आणि B अधिक D बरोबर 180 आहेत. A अधिक C बरोबर 90 अधिक 90 180 मिळालं. B अधिक D बरोबर 90 अधिक 90 180. चक्री चौकोनाच्या प्रमेयाच्या व्यत्यासाने चौकोन ABCD हा चक्री चौकोन आहे. प्रश्न 8वा, आकृतीमध्ये चौकोन PQRS हा चक्री चौकोन आहे. बाजू PQ एकरूप बाजू RQ. कोन PSR बरोबर 110 अंश. तर कोन PQR बरोबर किती, माप कंस PQR बरोबर किती आणि माप कंस QR बरोबर किती. या ठिकाणी कोन S चं माप दिलेलं आहे 110 अंश. चौकोन PQRS चक्री चौकोन आहे. कोन PSR अधिक कोन PQR बरोबर 180 अंश. चक्री चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतात. मग 110 अधिक कोन PQR बरोबर 180. मग कोन PQR बरोबर 180 वजा 110 बरोबर 70 अंश. म्हणजेच कोन PQR बरोबर 70 अंश. दुसरा प्रश्न, कोन PSR बरोबर 1/2 माप कंस PQR. PSR बरोबर यानं आंतरखंडित केलेला कंस कोणता आहे PQR अंतर्लिखित कोणाच्या प्रमेयानुसार. मग 110 बरोबर 1/2 गुणिले माप कंस PQR म्हणजेच माप कंस PQR बरोबर 110 गुणिले 2 म्हणजेच 220. नंतर तिसरा, जेव्हा PQ एकरूप जेव्हा QR पक्ष कंस PQ एकरूप कंस QR एकरूप जीवांचे संगत कंस. माप कंस PQ बरोबर माप कंस QR बरोबर x अंश मानलं. माप कंस PQ अधिक माप कंस QR बरोबर माप कंस PQR कंसाची बेरीज केली. बेरजेचा गुणधर्म x अधिक x बरोबर 220. 2x बरोबर 220. तर x बरोबर 220 भागिले 2 म्हणजेच x बरोबर 110. म्हणून माप कंस QR बरोबर 110 अंश. प्रश्न 9वा, शेजारील आकृतीत रेषा L ही केंद्र O असलेल्या वर्तुळाला बिंदू P मध्ये स्पर्श करते. बिंदू Q हा वर्तुळ हा त्रिज्या OP चा मध्यबिंदू आहे. बिंदू Q ला सामावणारी जेव्हा RS समांतर रेषा L जर RS बरोबर 12 सेंटीमीटर असेल तर वर्तुळाची त्रिज्या काढा. आता या ठिकाणी आकृतीमध्ये रेषा L ही स्पर्शिका आहे. L ला समांतर RS आहे. OR ही त्रिज्या काढली. रेषाखंड OR काढला. रेषा L वर बिंदू T घेतला. कोन OPT बरोबर 90 अंश. समीकरण 1, स्पर्शिका त्रिज्या लंबता जेव्हा RS समांतर रेषा L पक्षामध्ये सांगितले. QP ही छेदिका आहे म्हणून कोन OPR एकरूप कोन OPT संगत कोन एकरूप असतात, रेषा समांतर आहेत. कोन OPR बरोबर 90 अंश. समीकरण 1 वरून लिहिलं हे 2 म्हणजे इथं 90 आहे तर इथं सुद्धा 90चा. मग जेव्हा OQ लंब जेव्हा RS. मग QR बरोबर 1/2 RS वर्तुळ केंद्रातून जीवर काढलेला लंब जीवेस दुभागतो. म्हणून QR बरोबर 1/2 गुणिले RS ची किंमत 12. तर 12 भागिले 2 म्हणजेच QR बरोबर 6. वर्तुळाची त्रिज्या OR बरोबर OP बरोबर x मांडली. OQ बरोबर 1/2 OP. Q हा OP चा मध्यबिंदू आहे. OQ बरोबर 1/2 गुणिले x बरोबर x भागिले 2. मग त्रिकोण OQR मध्ये कोन OQR 90 अंश. समीकरण 2 वरून. मग पायथागोरसच्या प्रमेयाने OR चा वर्ग बरोबर OQ चा वर्ग अधिक QR चा वर्ग. तर x चा वर्ग बरोबर x भागिले 2 चा वर्ग अधिक 6 चा वर्ग. मग x वर्ग बरोबर x वर्ग भागिले 4 अधिक 36. 4 ने गुणाकार केला. 4x चा वर्ग बरोबर x चा वर्ग अधिक 4 गुणिले 36 म्हणजे 4x चा वर्ग वजा x चा वर्ग डावीकडे घेतलं बरोबर 4 गुणिले 36 म्हणजे 3x चा वर्ग बरोबर 4 गुणिले 36. तर x वर्ग बरोबर 4 गुणिले 36 भागिले 3. 3 चौक 3 एक 3 3 दुनी 6 म्हणजे 4 गुणिले 12 बरोबर 12 चौक 48. हे काय आलं आपलं. मग x वर्ग बरोबर 48. मग 48चं वर्गमूळ निघत नाही म्हणून ह्याचे अवयव लिहिले 16 गुणिले 3 आणि 16चं वर्गमूळ निघालं 4. 3चं निघत नाही म्हणजे जसं असतं 4 वर्गमुळात 3 म्हणून वर्तुळाची त्रिज्या 4 वर्गमुळात 3 सेंटीमीटर.
नंतर प्रश्न 10वा, सोबतच्या आकृतीत केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या रेख PQ आणि रेख RS या एकरूप जीवा आहेत. जर POR बरोबर 70 आणि माप कंस RS बरोबर 80 तर माप कंस PR बरोबर किती, माप कंस QS बरोबर किती, माप कंस QSR बरोबर किती. मग या ठिकाणी POR बरोबर दिलेला आहे आपल्याला 70 अंश आणि माप कंस RS दिलेला आहे 80 अंश. हे पक्षामध्ये माप कंस PR बरोबर माप कंस POR बरोबर 70 लघु कंसाची व्याख्या. म्हणून माप कंस PR बरोबर 70 अंश. जीवा PQ एकरूप जीवा RS पक्षामध्ये सांगितलंय. माप कंस RS बरोबर माप कंस PQ एकरूप जीवांचे कसे कंस आहेत, हे संगत कंस, हे दोन्ही कंस संगत कंस. म्हणून माप कंस RS बरोबर माप कंस PQ बरोबर 80 अंश. दुसरा प्रश्न, माप कंस PQ अधिक माप कंस PR अधिक माप कंस RS अधिक QS बरोबर 360. सगळ्या वर्तुळाच्या सर्व कंसांच्या मापांची बेरीज किती असते, 360. म्हणून 80 अधिक 70 अधिक 80 अधिक माप कंस QS बरोबर 360. म्हणून 230 अधिक माप कंस QS बरोबर 360. माप कंस QS बरोबर 360 वजा 230 किती राहिले, 130. तिसरा उपप्रश्न याच्यातला, माप कंस QSR बरोबर माप कंस QS अधिक माप कंस SR दोन कंसाची बेरीज. 130 अधिक 80 बरोबर 210. म्हणून माप कंस QSR बरोबर 210. प्रश्न 11वा, दिलेल्या आकृतीत Q केंद्र असलेल्या वर्तुळाच्या PM आणि PN स्पर्शिका आहेत. जर MPN बरोबर 40 अंश तर MQN चे माप काढा. आता इथं आकृतीमध्ये या दोन स्पर्शिका आहेत. या ठिकाणी कोण 40 आहे, इथं 90चा येणार आहे, इथं 90चा येणार आहे आणि चौकोनाच्या चारी कोणाच्या मापाची बेरीज 360. या गुणधर्माचा वापर करू आपण. QM लंब PM, QN लंब PN, स्पर्शिका त्रिज्या लंबता, कोण M बरोबर N बरोबर 90 अंश आणि कोण MPN बरोबर 40 अंश पक्षामध्ये दिले. चौकोनाच्या चारी कोणाच्या मापाची बेरीज लिहिली आपण. कोण P अधिक M अधिक MQN अधिक N बरोबर 360 अंश. म्हणजे 40 अधिक 90 अधिक माप कोण MQN अधिक 90 बरोबर 360. या तिघांची बेरीज आली 220. कोण MQN अधिक 220 बरोबर 360 अधिक 220 उजव्या बाजूला वजाबाकी मिळून जाईल. 320 वजा 220 बरोबर 140. म्हणून माप कोण MQN बरोबर 140. हा बऱ्याच वेळेस बोर्डाला प्रश्न विचारलेला आहे. 12वा प्रश्न, आकृतीमध्ये वर्तुळाच्या दोन जीवा EF आणि GH परस्परांना समांतर आहेत. O केंद्र असेल तर कोण EOG एकरूप कोण FOG दाखवा. आता या आकृतीमध्ये आपण FG जोडून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे ह्या OE, OG, OF, OH ह्या सुद्धा त्रिज्या काढलेल्या आहेत. साध्य आहे आपलं EOG एकरूप कोण FOG. सिद्धता, रेख GF काढला, जीवा EF समांतर जीवा GH पक्षामध्ये सांगितले आहे. म्हणून कोण EFG एकरूप कोण FGH विक्रम कोण. हे का ही दोन रेषा समांतर आहेत, ही त्याची छेदिका आहे. तर इकडचा कोण आणि इकडचा कोण कसे असतील, एकरूप असतील. म्हणजेच कोण EFG बरोबर माप कोण FGH समीकरण 1. परंतु अंतर्लिखित कोणाच्या प्रमेयाने माप कोण FGH बरोबर 1/2 माप कंस G आणि माप कंस FGH बरोबर 1/2 माप कंस FH. या कोणाचं माप, या F कोणाचं माप अंतरखंडित केलेला G आणि नंतर इकडल्या G कोणाचं माप त्यांना अंतरखंडित केलेला FH कंस. समीकरण 1, 2, 3 वरून 1/2 माप कंस G बरोबर 1/2 माप कंस FH म्हणजेच माप कंस G बरोबर माप कंस FH. परंतु माप कंस G बरोबर माप कोण EOG आणि माप कंस FH बरोबर माप कोण FOG लघु कंसाची व्याख्या म्हणजेच हे केंद्रीय कोण. हे केंद्रीय कोणाचं माप आणि कंसाचं माप सारखं असते. म्हणून कोण EOG एकरूप कोण FOH. प्रश्न 7वा, खालील उपप्रश्न सोडवा, प्रत्येकी 4 गुण. O केंद्र असलेल्या वर्तुळाचा रेख PQ हा व्यास आहे. बिंदू C मधून काढलेली स्पर्शिका वर्तुळास बिंदू P आणि Q बिंदू मधून काढलेल्या स्पर्शिकांना अनुक्रमे A आणि B बिंदू छेदतात. तर सिद्ध करा की कोण AOB बरोबर 90 अंश. इथं क्वेश्चन बँक मध्ये C दिलेला आहे, पण या ठिकाणी काय घ्यायचं आपल्याला AOB की दुरुस्ती करून 90 अंश. मग OC जोडून घेतलं आपण. साध्य AOB बरोबर 90 अंश. मग त्रिकोण POA व COA मध्ये पहा इथं POA आणि COA मध्ये हे दोन त्रिकोण COA मध्ये OP एकरूप OC एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, AP एकरूप AC बाह्यबिंदू वर्तुळास काढलेले स्पर्शरेखाखंड, OP एकरूप OA सामायिक बाजू, त्रिकोण POA एकरूप त्रिकोण COA बाबा एकरूपता कसोटी. मग कोण POA एकरूप कोण COA एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. मग कोण POA बरोबर कोण COA बरोबर x अंश मांडला आपण. म्हणून
या इथल्या कोणाचं माप काय असणार आहे, x अंश. या ठिकाणी हा x असेल, हा सुद्धा x असेल. त्याचप्रमाणे हे दोन त्रिकोण सुद्धा कसे आहेत, एकरूप आहेत, म्हणून ह्याचं y, याचं सुद्धा अंतर y गृहीत धरलं, x अंश म्हणून. नंतर तसेच त्रिकोण QOB व COB मध्ये OQ एकरूप OC एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, OB एकरूप OB सामायिक बाजू, BQ एकरूप BC बाह्यबिंदू वर्तुळास काढलेले स्पर्शिका खंड, म्हणून त्रिकोण QOB एकरूप त्रिकोण COB बाबा एकरूपता कसोटी, म्हणून कोण QOB एकरूप कोण COB एकरूप त्रिकोणाचे संगत कोण, म्हणून कोण QOB एकरूप कोण COB बरोबर y अंश म्हणून कोण POA अधिक कोण COA अधिक कोण COB अधिक कोण QOB बरोबर 180 रेषी जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते, म्हणून x अधिक y बरोबर 180, 2x अधिक 2y बरोबर 180, x अधिक y बरोबर 90 अंश, कोण AOB बरोबर x अधिक y, तर कोण AOB बरोबर 90 अंश हे सिद्ध झालं. वर्तुळाच्या जेव्हा AB आणि CD परस्परांना त्याच वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदू M मध्ये छेदतात, तर CM गुणिले BD बरोबर BM गुणिले AC हे सिद्ध करा. आपण दोन जीवा काढून घेतलेले, दोन M मध्ये छेदतात. मग त्रिकोण CAM व BDM मध्ये कोण AMC एकरूप कोण DMB विरुद्ध कोण आहेत, कोण CAM एकरूप कोण BDM एकाच कंसात अंतर्लिखित झालेले कोण आहेत. मग को समरूपता कसोटीने त्रिकोण CAM एकरूप त्रिकोण BDM म्हणून AC भागिले BD बरोबर CM भागिले BM समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, म्हणजेच तिरकस गुणाकार करू, CM गुणिले BD बरोबर BM गुणिले AC. प्रश्न तिसरा, खालील आकृतीत P केंद्र असलेले वर्तुळ त्रिकोण ABC मध्ये अंतर्लिखित असून बाजू AB, बाजू BC व बाजू AC ला अनुक्रमे LMN मध्ये स्पर्श करते. या वर्तुळाची त्रिज्या r आहे, तर सिद्ध करा की एरिया ऑफ त्रिकोण ABC बरोबर 1/2 AB अधिक BC अधिक AC गुणिले r. खूप सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी आकृतीमध्ये पहा, प्रत्येकाच्या त्रिज्या काढून घेतलेल्या आहेत आपण, आणि या ठिकाणी स्पर्शिका आणि त्रिज्या एकमेकाला लंब असतात, म्हणून इथं कोणी 90चा असेल, इथं 90चा असेल, इथं 90चा असेल. प्रथम या त्रिकोणाचं त्रिकोण APBचं क्षेत्रफळ काढू, नंतर त्रिकोण PBCचं क्षेत्रफळ काढू आणि APCचं क्षेत्रफळ, ह्या तिन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळांची बेरीज करू, म्हणजेच त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ मिळेल. पहा इकडं, AB ही वर्तुळाची स्पर्शिका आहे, पक्ष AB समांतर PL, स्पर्शिका त्रिज्या लंबाचा, त्रिकोण APB मध्ये AB पाया PL उंची, मग त्रिकोणाचं क्षेत्रफळ AP बरोबर 1/2 AB गुणिले PL, म्हणजेच 1/2 AB गुणिले R. PL बरोबर R त्रिज्या दिलेली आहे आपल्याला. त्याचप्रमाणे त्रिकोण BPC मध्ये पाया BC घेतला, उंची PM, हे पाया BC उंची PM घेतली, मग त्रिकोणाचं क्षेत्रफळ BPC बरोबर 1/2 गुणिले BC गुणिले PM, म्हणजेच 1/2 BC गुणिले R, समीकरण 2. त्याचप्रमाणे त्रिकोण तिसरा त्रिकोण APC मध्ये पाया काय असेल AC आणि उंची असेल PN, म्हणून 1/2 AC गुणिले PN बरोबर 1/2 AC गुणिले R, समीकरण 3. या तिघांची पण बेरीज करू. मग एरिया ऑफ त्रिकोण APB अधिक त्रिकोण BPC अधिक त्रिकोण APC बरोबर 1/2 AB गुणिले R उजव्या बाजू अधिक 1/2 BC गुणिले R अधिक 1/2 AC गुणिले R, म्हणजेच 1/2 कॉमन निघालं, AB अधिक BC अधिक R आणि R सुद्धा कॉमन बाजूला लिहिलं, समीकरण 4. परंतु एरिया ऑफ त्रिकोण ह्या तिन्ही त्रिकोणाची बेरीज म्हणजेच मोठा त्रिकोण ABCची बेरीज, ह्याला 5 नंबर, म्हणून त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या बेरजेचा गुणधर्म. मग 4 व 5 वरून एरिया ऑफ त्रिकोण ABC बरोबर 1/2 AB अधिक BC अधिक AC गुणिले R. प्रश्न चौथा, चौकोन ABCD चक्री चौकोन आहे, माप कंस ABC बरोबर 230 अंश, तर ABC, CDA आणि CBE यांची मापे काढा. या ठिकाणी CBE हा त्या चक्री चौकोनाचा बाह्य कोन आहे. माप कंस ABC बरोबर दिलेला आहे आपल्याला 230 अंश. ABC म्हणजे या कोणाचं माप दिलेलं आहे, कंसाचं माप दिलेलं आहे 230 अंश. ABC हा पूर्ण कंस दिलेला आहे आपल्याला, कंसाचं माप दिलेलं आहे 230 अंश. मग माप कोन CDA बरोबर 1/2 माप कंस ABC अंतर्लिखित कोनाचे प्रमेय, म्हणजेच 1/2 गुणिले 230 म्हणजेच 115. मग चक्री चौकोनाचे सम्मुख कोन कसे असतात, एकमेकांचे पूरक असतात. मग कोन B आणि कोन D या दोघांची बेरीज किती यायला पाहिजेत, 180, म्हणून कोन B अधिक कोन D बरोबर 180. चक्री चौकोनाचे सम्मुख कोन कोन ABC अधिक 115 बरोबर 180, ABC बरोबर 180 वजा 115 बरोबर 65 अंश. म्हणून नंतर माप कोन CBE बरोबर माप कोन CDA, चक्री चौकोनाच्या बाह्य कोनाचा गुणधर्म, चक्री चौकोनाचा बाह्य कोन त्याच्या
संलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो, म्हणून माप कोन CBE बरोबर 115 अंश. प्रश्न 5वा, आकृतीमध्ये त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण असून त्याची परिमिती 44 सेंटीमीटर आहे. बाजू AB आणि BC एकरूप असून पाया AC ची लांबी 12 सेंटीमीटर आहे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे वर्तुळ तिन्ही बाजूंना स्पर्श करते, तर बिंदू B पासून वर्तुळास काढलेल्या स्पर्शिकाखंडाची लांबी काढा. इथं आकृतीमध्ये त्रिकोण BAC मध्ये हे बाह्यबिंदूतून काढलेली स्पर्शिकाखंड XX गृहीत धरले, हे इथून काढलेले YY. मग आता हे टोटल अंतर 12 दिले, मग हे काय असेल 12 वजा Y, हे सुद्धा अंतर असेल 12 वजा Y. मग बाह्यबिंदूतून काढलेली स्पर्शिकाखंड एकरूप असतात, ह्या किमती लिहिल्यात आपण. मग त्रिकोण ABC ची परिमिती AB अधिक BC अधिक AC बरोबर ABC ची परिमिती किमती ठेवू. x अधिक y अधिक x अधिक 12 वजा y अधिक 12 बरोबर 44. ह्या तिघांच्या किमती ठेवल्या. x अधिक x 2x 12 अधिक 12 24 अधिक y उणे y कटून गेलं, म्हणजे 2x अधिक 24 बरोबर 44. 2x बरोबर 44 वजा 24 म्हणजेच 20. x बरोबर 20 भागिले 2 म्हणजे x बरोबर 10. म्हणून B बिंदूपासून वर्तुळास काढलेल्या स्पर्शिकाखंडाची लांबी BP बरोबर BR बरोबर 10. आपण x गृहीत धरलेलंच होतं म्हणून त्याची किंमत आली 10. प्रश्न 6वा, आकृतीमध्ये त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे. कोन B चा कोन दुभाजक कोन ABC च्या परिवर्तुळाला बिंदू P मध्ये छेदत असेल तर सिद्ध करा CQ बरोबर CA. काय सिद्ध करायचं आपल्याला, हे CQ बरोबर CA हे दोन सिद्ध करायचे. साध्य लिहिले आपण सिद्धता. त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे. मग समभुज त्रिकोण आहे तर त्याचे प्रत्येक कोन 60-60 अंशाचा असेल प्रत्येक कोन, म्हणून BP हा कोन B चा दुभाजक आहे. म्हणजे ABP बरोबर CBP बरोबर 1/2 गुणिले 60 म्हणजे 30 अंश. कोन CBP बरोबर 1/2 माप कंस CP. आंतरलिखित कोनाचे प्रमेय. 30 गुणिले CBPचं माप ठेवलं 30 आणि इकडचं भागाकारातलं 2 इकडं 30 गुणिले 2 म्हणजेच माप कंस CP बरोबर 60 अंश. त्याचप्रमाणे कोन CAP बरोबर 1/2 माप कंस CP. आंतरलिखित कोनाचे प्रमेय बरोबर 1/2 गुणिले 60 म्हणजेच 30 अंश. दोन्ही कोणाचं माप मिळालेलं आहे आपल्याला. नंतर म्हणजेच कोन मोठ्या कोणाला नाव लिहिलं, फक्त कोणाचं नाव अक्षर बदलून लिहिलं. कोन CAQ बरोबर 30 अंश. समीकरण 1. मग नंतर माप कोन BCA बरोबर 1/2 माप कंस AB. आंतरलिखित कोनाचे प्रमेय 60 इकडलं भागाकारातलं 2 इकडे घेतलं 60 गुणिले 2 बरोबर माप कंस AB. माप कंस AB बरोबर 60 गुणिले 2 म्हणजेच 120. माप कोन BQA बरोबर आपल्याकडे एक सूत्र आहे 1/2 माप कंस AB वजा माप कंस CP. दोन कंसांची बेरीज दोन कंसांची वजाबाकी भागिले 2 म्हणजे 120 वजा 60 बरोबर राहिलं 60 भागिले 2 म्हणजेच कोन BQA बरोबर 30 अंश. कोन CQA बरोबर 30 अंश. समीकरण 2. 1 व 2 वरून कोन CQA हा समद्विभुज त्रिकोण आहे. समद्विभुज त्रिकोण आहे म्हणजेच त्याच्या दोन्ही बाजू कशा असतील, म्हणजे पायालगतचे कोन सारखे आहेत म्हणजे त्या बाजू सारख्या असतील, म्हणून CQ बरोबर CA. प्रश्न 7वा, सोबतच्या आकृतीत चौकोनी ABCD चक्री चौकोन आहे. माप कंस BC बरोबर 90 आणि कोन DBC बरोबर 55, तर BCD चे माप काढा. इथे आकृतीत चक्री चौकोन दिलेला आहे. माप कोन DBC बरोबर 1/2 माप कंस DC. आंतरलिखित कोनाचे प्रमेय. मग DBCचं माप 55 बरोबर 1/2 गुणिले माप कंस DC म्हणजेच DC बरोबर 55 गुणिले 2 बरोबर 110. नंतर वर्तुळाच्या पूर्ण कंसाची बेरीज किती असते, म्हणजेच वर्तुळाचं माप असतं 360. तिन्ही कंस लिहिले 360. यांची माप ठेवू. माप कोन कंस BAD बरोबर अधिक 110 अधिक 90 बरोबर 360. BAD बरोबर 360 वजा 200 उजव्या बाजूला गेलं. 360 मधून 200 गेलं 160 राहतील. माप कोन BCD बरोबर 1/2 माप कंस BAD. आंतरलिखित कोनाचे प्रमेय बरोबर 1/2 गुणिले 160 म्हणजेच किती असेल 80. प्रश्न 8वा, काटकोन त्रिकोण ABC मध्ये एक वर्तुळ आंतरलिखित केलेले आहे. कोन ACB बरोबर 90 अंश. वर्तुळाची त्रिज्या R आहे, तर सिद्ध करा 2R बरोबर A अधिक B वजा C. अगोदर आकृतीचे निरीक्षण करा. त्रिकोण ABC मध्ये वर्तुळाची त्रिज्या R आहे. बाह्यबिंदूतून काढलेली स्पर्शिकाखंड म्हणजे हे सुद्धा 2 RR असतील. मग हे X गृहीत धरले, हे दोन्ही बाह्यबिंदूतून, आणि हे YY गृहीत धरले. मग फक्त आता हे या ठिकाणी लिहूयात आपण. OD लंब BC, OE लंब AC, स्पर्शिका त्रिज्या लंबता ODC बरोबर OEC बरोबर 90 अंश. कोन ECD बरोबर 90 अंश पक्षामध्ये सांगितले, म्हणजे चौकोन ODC हा आयत असेल, परंतु याच्या लगतच्या बाजू पहा. OD बरोबर OE बरोबर R वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, म्हणून चौकोन ODC हा चौरस असेल. ODC हा काय असेल, चौरस असेल. बाह्यबिंदूतून वर्तुळास काढलेले स्पर्शिकाखंड कसे असतात, एकरूप असतात. मग BD बरोबर BF बरोबर X मानलं, AF बरोबर AE बरोबर Y मानलं. हे सुरुवातीला आपण सांगितलेलेच आहे आपण.
आणि CD बरोबर CE बरोबर R म्हणलं. मग उजवी बाजू घेऊ, आपल्याला जे सिद्ध करायला सांगितले 2R बरोबर A अधिक B वजा C. मग उजवी बाजू घेतली A अधिक B वजा C. A ची किंमत ठेवली BD अधिक DC, B ची किंमत ठेवली AE अधिक CE वजा C ची किंमत ठेवली AF अधिक BF, म्हणजेच x अधिक r अधिक y अधिक r वजा y अधिक x. गुणेला कंसाला गुणाकार करून घेतला, उणे y उणे x. मग आता या ठिकाणी काय कटून जाईल बघा, अधिक y उणे y कटून जाईल, उणे x अधिक x कटून जाईल, बरोबर राहिलं 2r. म्हणून 2r बरोबर A अधिक B वजा C. प्रश्न 9. P हा केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळात जेव्हा AB ही एका स्पर्शिकेला समांतर आहे आणि स्पर्श बिंदूतून काढलेल्या त्रिज्येला तिच्या मध्यबिंदूत छेदते, जर AB बरोबर 16 वर्गमुळात 3 तर वर्तुळाची त्रिज्या काढ. आपण जसं सांगितलं त्या पद्धतीने आकृती काढून घेतली, एक स्पर्शिका काढली, त्याला लंब जेव्हा AB काढली आणि हा D जो आहे ABचा पण मध्यबिंदू आहे आणि PCचा पण मध्यबिंदू आहे, वर्तुळाची त्रिज्या x गृहीत धरली. मग रेषा PC लंब रेषा L, स्पर्शिका त्रिज्या लंबता कोन C बरोबर 90, AB लंब AB समांतर L, कोन C बरोबर D बरोबर 90 अंश, संगत कोन बिंदू D हा AB आणि PCचा मध्यबिंदू आहे, म्हणजे DB बरोबर 1/2 गुणिले AB, 1/2 गुणिले 16 वर्गमुळात 3 म्हणजेच 8 वर्गमुळात 3. समजा वर्तुळाची त्रिज्या PB बरोबर PC बरोबर x गृहीत धरलेला आहे, तर PD हा मध्यबिंदू, D मध्यबिंदू असल्यामुळे PD बरोबर काय मिळेल, x भागिले 2. मग काटकोन त्रिकोण PDB मध्ये पायथागोरसच्या प्रमेयाने PBचा वर्ग बरोबर PDचा वर्ग अधिक DBचा वर्ग किमती ठेवल्या, x वर्ग अधिक x भागिले 2 कंसाचा वर्ग अधिक 8 वर्गमुळात 3 कंसाचा वर्ग, याचा वर्ग आला x वर्ग भागिले 4 आणि 8चा वर्ग 64 वर्गमुळात 3चा वर्ग 3. दोन्ही बाजूला 4 ने जर गुणाकार केला तर 4x चा वर्ग बरोबर x चा वर्ग अधिक 4 गुणिले 64 गुणिले 3 अधिक x वर्ग डाव्या बाजूला घेतलं, उणे झालं, 4 मधून 3 1 गेला, 3x वर्ग बरोबर या दोन्हीचा गुणाकार 256 गुणिले 3, इकडलं गुणाकारातलं 3 भागाकारात 3 3 कटून जाईल, x वर्ग बरोबर 256, x बरोबर 16, म्हणून वर्तुळाची त्रिज्या बरोबर 16 सेंटीमीटर. प्रश्न 10. आकृतीमध्ये O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, रेषा AQ ही स्पर्शिका आहे, जर OP बरोबर 3 माप कंस PM बरोबर 120 तर AP ची लांबी काढा. या ठिकाणी आकृती काढून दिलेली आहे आपल्याला. O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, मग त्रिज्या आणि स्पर्शिका एकमेकाला लंब असतात, म्हणून या ठिकाणी 90चा कोन असेल. Q बरोबर 90, PQ बरोबर PO अधिक OQ, म्हणजेच त्रिज्येची बेरीज 3 अधिक 3, PQ बरोबर 4. माप कंस PQ बरोबर 180, अर्धवर्तुळाचं माप कंस MQ अधिक माप कंस PM अधिक माप कंस PQ बरोबर 360, पूर्ण वर्तुळाचं माप सर्व कंसांची बेरीज. माप कंस MQ अधिक 120 अधिक 180 बरोबर 360, 180 अधिक 120 बरोबर मिळालं 300, या अधिक 300 उजवीकडे गेलं, 360 वजा 300 बरोबर 60, म्हणून कोन APQ बरोबर 1/2, माप कंस PM अंतर्लिखित कोनाचे प्रमेय 1/2 गुणिले 60 म्हणजेच 30. त्रिकोण APQ मध्ये कोन Q बरोबर 90 अंश, कोन P बरोबर 30 अंश, कोन A बरोबर 60 अंश त्रिकोणाचा उरलेला कोन, म्हणून त्रिकोण APQ हा 30 60 90 त्रिकोण असेल. मग PQ बरोबर वर्गमुळात 302 गुणिले AP, 60 अंश कोनासमोरील बाजू वर्गमुळात 302 पट असते, मग 6 बरोबर वर्गमुळात 302 गुणिले AP, तर AP बरोबर 6 गुणिले 2 तिरकस गुणाकार भागिले वर्गमुळात 3 म्हणजे 12 भागिले वर्गमुळात 3, 12चे अवयव 4 गुणिले 3, परत या 3ला 2दा वर्गमुळात 3 लिहिले तर 1 वर्गमुळात 3 कटून जाईल, म्हणून उत्तर असेल 4 वर्गमुळात 3 एकक. अशा पद्धतीने आपण 4 मार्काचे सुद्धा प्रश्न पाहिलेले आहे. आता शेवटी परीक्षेत 5 मार्काचा जो प्रश्न येतो त्यामध्ये 3 मार्काचे 5वा प्रश्न 3 गुणांचे प्रश्न विचारले जातात आपल्याला. ते प्रश्न पाहूयात, प्रत्येकी 3 गुण. त्यामध्ये पहिला, आकृतीत O केंद्र असलेल्या वर्तुळात कोन AO बरोबर 90, ABC बरोबर 30 अंश, तर कोन CAB बरोबर किती आहे? तर या ठिकाणी इथं 90 दिले, इथं 30 दिलेले. माप कंस AB बरोबर कोन AOB लघु कंसाची व्याख्या बरोबर 90 अंश, मग कोन ACB बरोबर 1/2 माप कंस AB अंतर्लिखित कोनाचे प्रमेय 1/2 गुणिले 90 बरोबर 45. कोन CAB मध्ये B बरोबर 30चा मिळाला आहे, C बरोबर 45चा मिळाला आहे, तर उरलेला कोन काय असेल? CAB बरोबर 180 वजा 30 अधिक 45 म्हणजे 75. 180 मधून 75 गेले, कोन CAB बरोबर 105 अंश. प्रश्न दुसरा, आकृतीत P केंद्र असलेले वर्तुळ O केंद्र असलेल्या अर्धवर्तुळाला Q व C बिंदू स्पर्श करते, जर व्यास AB बरोबर 10, AC बरोबर 6 असेल तर लहान वर्तुळाची त्रिज्या काढा. या ठिकाणी बघा, AB अंतर दिले 10, AC दिले 6, तर हे अंतर किती असेल? 1 असेल, आणि लहान वर्तुळाची त्रिज्या x, तर मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आपण काढूयात. मग AO बरोबर OB बरोबर 1/2 गुणिले 10 बरोबर 5 बरोबर OK, म्हणजे ही मोठ्या वर्तुळाची त्रिज्या मिळाली 5. OC बरोबर AC वजा AO, AOC एका रेषेत आहेत, 6 वजा 5 बरोबर 1. मग OP बरोबर
OP बरोबर OQ वजा PQ, OPQ एकरेषीय आहे, तर OP बरोबर 5 वजा x. मग PC लंब OB स्पर्शिका त्रिज्या लंबता म्हणजेच कोन OCP बरोबर 90 अंश. मग काटकोन त्रिकोण OCP मध्ये पायथागोरसच्या प्रमेयाने PCचा वर्ग अधिक OCचा वर्ग बरोबर OPचा वर्ग म्हणजेच x वर्ग अधिक 1 चा वर्ग बरोबर 5 गुणिले x कंसाचा वर्ग, x चा वर्ग अधिक 1 चा वर्ग 1 बरोबर याचा a गुणिले b कंसाचा वर्ग विस्तार करू 25 वजा 10x अधिक x चा वर्ग. मग हे दोन्हीकडचं x वर्ग कटून जाईल, 1 बरोबर 25 वजा 10x वजा 10x डावीकडे घेतलं, 1ला उजवीकडे घेतलं, 25 वजा 1 म्हणजे 24, 10x बरोबर 24, x बरोबर 24 भागिले 10 म्हणजेच x बरोबर 2.4. प्रश्न तिसरा, आकृतीमध्ये चौकोन ABCDच्या बाजूंना आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाचा केंद्र O आहे. जर AD लंब DC तसेच BC बरोबर 38, QB बरोबर 27, DC बरोबर 25 असेल तर वर्तुळाची त्रिज्या काढा. तर या ठिकाणी आपल्याला काय DPOS हा आपल्याला अगोदर चौरस दाखवायचा आहे. मग त्यासाठी OS लंब DC, OP लंब AD, स्पर्शिका त्रिज्या लंबता कोन S बरोबर P बरोबर 90 अंश. मग DPOS मध्ये कोन D बरोबर S बरोबर प्रत्येक 3 कोन 90 चे मिळाले. मग कोन O बरोबर काय असेल, हा चौथा उरलेला कोन 90 अंश. मग चौकोन DPOS हा आयात होईल, म्हणजे चारही कोन 90 चे दाखवले, परंतु याच्या लगतच्या बाजू एकरूप आहेत, DP बरोबर DS किंवा OP बरोबर OS. म्हणून DPOS हा काय असेल, चौरस असेल. मग चौरस असेल म्हणजे चारही बाजू सारख्या, DP बरोबर DS बरोबर OS बरोबर OP. मग आपल्याला दिलेले आहे BC बरोबर 38 दिले, QB बरोबर 27, तर CQ बरोबर BC वजा QB एका रेषेत आहेत, 38 वजा 27 बरोबर 11. मग CQ बरोबर CS, वर्तुळास बाह्यबिंदूतून काढलेली स्पर्शिकाखंड समान लांबीचे आहेत म्हणून CS बरोबर 11. परंतु उदाहरणामध्ये DC बरोबर 25 दिलेला आहे, मग DS बरोबर DC वजा CS एका रेषेत आहेत म्हणून 25 वजा 11 बरोबर DS बरोबर 14. मग समीकरण 1 वरून वर्तुळाची त्रिज्या म्हणजेच DS बरोबर OS बरोबर OP हे सगळं चौरस दाखवलेलं आहे, म्हणून त्रिज्या काय असेल 14, वर्तुळाची त्रिज्या 14 एकर. दोन असमान म्हणजेच भिन्न त्रिज्येच्या वर्तुळामध्ये जर AB आणि CD त्यांच्या सामायिक स्पर्शिका असतील तर रेख AB एकरूप रेख CD दाखवा. AB एकरूप CD दाखवायचे. मग रचना करून घेतली आपण. मोठ्या वर्तुळाच्या बिंदूला नाव दिलं P, मग PA काढला, PC काढला, त्याचप्रमाणे लहान वर्तुळाची स्पर्शिका PB आणि PD काढल्या. मोठ्या वर्तुळाला बिंदूला P नाव दिलं, APAC काढल्या, PB PD जोडले. मग त्रिकोण PAB व त्रिकोण PCD मध्ये पहा, इकडं PAB आणि PCD या दोन त्रिकोणामध्ये PA एकरूप PC एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, कोन A एकरूप कोन C प्रत्येकी 90, स्पर्शिका त्रिज्या लंबता, आणि कर्ण PB एकरूप कर्ण PD बाह्यबिंदूतून वर्तुळास काढलेले स्पर्शिकाखंड. हा कर्ण असेल 90च्या समोरच्या बाजू, ही आणि हे दोन एकरूप आहे म्हणून त्रिकोण PAB एकरूप त्रिकोण PCD कर्णभुजा एकरूपता कसोटी. मग दोन त्रिकोण जर एकरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू आपोआपच एकरूप असतात, म्हणून रेख AB एकरूप रेख CD एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. शेवटचा प्रश्न, बिंदू A, B आणि C केंद्र असलेली तीन वर्तुळे परस्परांना बाहेरून स्पर्श करतात. जर AB बरोबर 36, BC बरोबर 32 आणि CA बरोबर 30 असेल तर प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या काढा. मग आपण इथं तीन वर्तुळ काढलेली आहेत पहा, प्रत्येकाचं केंद्र ABC आहे. मग A ची त्रिज्या R1 समजली, B ची त्रिज्या R2 समजली आणि C केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या R3 समजली. मग AB बरोबर आता आपल्याला माहिती आहे दोन वर्तुळाचे स्पर्शबिंदू आणि त्यांचे केंद्रबिंदू एका रेषेत असतात, म्हणून R1 अधिक R2 बरोबर AB म्हणजेच R1 अधिक R2 बरोबर 36. त्याचप्रमाणे R2 अधिक R3 बरोबर BC आणि BC ची किंमत दिलेली आहे आपल्याला 32, समीकरण 2. त्याचप्रमाणे तिसरं R1 अधिक R3 बरोबर CA आणि CA ची किंमत दिलेली आहे 30, R1 अधिक R3 बरोबर 30, समीकरण 30. मग समीकरण 1, 2, 3 ची बेरीज करू. R1 अधिक R2 अधिक R2 अधिक R3 अधिक R1 अधिक R3 बरोबर 36 अधिक 32 अधिक 30. मग प्रत्येक ठिकाणी R1 R1 R2 R2 आणि R3 R3 दोन दोन वेळेस आहे, म्हणजे 2 R1 अधिक 2 R2 अधिक 2 R3 बरोबर 98. 2 न भागाकार केला, R1 अधिक R2 अधिक R3 बरोबर 49, समीकरण 4. मग समीकरण 1 ची किंमत 4 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय होतं आपलं, R1 अधिक R2 ची किंमत होती 36, 36 अधिक R3 बरोबर 49, तर R3 बरोबर 49 वजा 36 बरोबर 13. मग समीकरण 2 ची किंमत सुद्धा समीकरण 4 मध्ये ठेवून R1 अधिक 32 बरोबर 49, तर R1 बरोबर 49 वजा 32 बरोबर 17. मग R1 बरोबर 17 ही समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 होतं आपलं R1 अधिक R2 बरोबर 36, मग 17 अधिक R2 बरोबर 36, तर R2 बरोबर 36 गुणिले 17 बरोबर 19. म्हणून ABC केंद्र असलेल्या वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 17, 19 आणि 13 आहेत. अशा पद्धतीनं आपण
वर्तुळ पाठावरील 3 मार्काचे प्रश्न, 4 मार्काचे प्रश्न पूर्ण ह्या व्हिडिओ दुसऱ्यामध्ये पाहिलेले आहेत. तुम्हाला ते लक्षात आलेच असतील. जर कोणाला काही शंका असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही परत विचारू शकता.